शिरोळ येथील नगर परिषदेच्या दिनकररावजी यादव सभागृहात नगराध्यक्ष योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मासिक सभा संपन्न झाली। या सभेत उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी नगरपालिकेतील सर्व विभागांचा विभागनीय सखोल आढावा घेत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेत। उपनगराध्यक्ष यादव म्हणाले की नगरपालिकेत बायोमेट्रिक हजेरी प्रणाली का वापरत नाही, कर्मचाऱ्यांना गणवेश व ओळखपत्रे देण्यात आलीत आहेत काय, मागील 5 वर्षात किती सर्वसाधारण व विशेष सभा झाल्या, तसे सभेचे प्रोसिडिंग पोर्टलवर अपलोड का केले नाही यावर त्यांनी जाब विचारला। सर्व दैनिकांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या टेंडर नोटिसा सूचना फलकावर लावाव्यात, हालचाल रजिस्टर नीट ठेवा, कामाव्यतिरिक्त हालचाली केल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश दिलेत। नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारायला लागू नयेत, कार्यालयीन वेळापत्रक सूचना फलकावर लावावं, 3 महिन्यांचा कर्मचाऱ्यांचा ॲडव्हान्स पगार तरतूद करून ठेवावा, कर विभागाचे अधिकारी आशुतोष प्रधाने गैरहजर राहिल्याबाबत त्यांना नोटीस काढावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या। तसेच बांधकाम परवाने वेळेत द्यावेत, ऑफलाईन फाईल तपासावी, नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची यादी द्यावी, बांधकाम परवान्याचे अर्ज नगरपालिकामार्फतच स्वीकारेत, सॉफ्टवेअर संदर्भात अभियंता संघटनेसह बैठक घ्यावी, विनाविलंब बांधकाम परवाने मंजूर करावेत असे आदेश दिलेत। शहरातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत बोलताना घंटागाड्यांना GPS प्रणाली सुरू करावी, किती गाड्या सुरू व किती बंद आहेत याचा अहवाल सादर करावा, पाणी पुरवठा टँकरची स्थिती, फॉगिंग मशीन्स व DDT पावडर फवारणीबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले। नगरपालिकेचे उत्पन्न वाढवणारी साधने बंद करू नका, पालिकेचे आर्थिक नुकसान होऊ देऊ नका, शिरोळ नगरपालिकेला गरीब करू नका असं कडक शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। नगराध्यक्ष योगिता कांबळे यांनी सूचित केलं की प्रत्येक मिळकतधारकाची अचूक कर आकारणी झाल्याची खात्री झाल्याशिवाय कोणतीही चुकीची कर आकारणी करू नये। तिप्पट घरफाळा व शास्ती वसुलीच्या नोटिसा तात्पुरत्या स्थगित ठेवून नव्याने फेर सर्वे करावा। तसेच पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता व हे विभाग नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्यानं आवश्यक साहित्य खरेदी, कुशल अकुशल कामगार व अत्यावश्यक कर्मचाऱ्यांची मागणी नियमानुसार करावी। जॅकवेल व फिल्टर हाऊसमधील गाळ काढण्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या। या बैठकीस नगरसेवक विजय आर्गे, अमरसिंह माने पाटील, दीपक भाट, अमरसिंह शिंदे, शाहुल कोळी, शरद मोरे, उल्हास सावळे, राहुल कोळी, ओंकार गावडे, निलेश गावडे, सचिन शिंदे, नगरसेविका शोभाताई कोरे, दीपाली फल्ले, अनुराधा गुरव, सुवर्णा कांबळे, कल्पना काळे, अनिता संकपाळ, सविता पुजारी, विदुला यादव, श्वेता जाधव, शिवानी कांबळे यांच्यासह नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।